सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान। मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता तथा युथ पॅन्थरचा पदाधिकारी। गेले 2 दिवस आमच्या युथ पॅन्थरचे अध्यक्ष अक्षय कांबळे हे नागेवाडी येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या सभा मंडपाच्या निषेधार्थ तेथील ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। उपोषणाचा विषय असा आहे की सर्वसाधारण 1967 सालापासून जो गट नंबर 23 मध्ये सार्वजनिक रस्त्याची नोंद असताना देखील त्या जागेवर अनधिकृतरित्या सभामंडप बांधण्याचा जो काही तेथील गावगुंडांनी जिथं घाट घातलेला आहे, या निषेधार्थ ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या होणाऱ्या भविष्यातील अडचणींचा निराकरण करण्यासाठी खऱ्या अर्थानं आमचे अध्यक्ष इथं आज उपोषणाला बसलेले आहेत। प्रशासन त्याची योग्य ती दखल घेत नाही आहे। त्या अनुषंगानं आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। त्यांची प्रकृती कालपेक्षा आज थोडीशी खालवलेली आहे। प्रशासनाने वेळीच जर त्याकडे लक्ष नाही दिलं तर उद्यापासून मात्र मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून वस्त्रत्याग आंदोलन माझ्या परीने मी सुरू करणार आहे। प्रशासनाने याची योग्य ती शासन दरबारी नोंद घ्यावी। सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।